समस्या म्हणजे विषय असा आहे की आम्ही आजपर्यंत जे काम करत होतो ते पूर्ण वेळ काम करत होतो आणि तेव्हा आम्हाला पेमेंट 19,000 वगैरे मिळत होतं. 19,000च्या थोडं वर होतं. तर ते पेमेंट मिळत असताना आम्हाला वाटत होतं की ठीक आहे, भविष्यात थोडंफार पेमेंट वाढेल तर तेवढं अजून थोडं सुलभ होईल काम करायला. पण ते न होता आता त्यांनी पेमेंट कमी केलंय. 16,700 वर आणलं पेमेंट. आणि ते करत असताना त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही पूर्ण वेळ काम करायचंय. कारण तुम्ही परमनंट माणसं जेव्हा रिटायर झाली त्यांच्या जागेवर तुम्हाला घेतलं गेलंय. तर त्यांच्याच वेळेत तुम्हाला काम करावं लागेल, तेही 16,000 पेमेंटमध्ये. आणि हे एवढं सगळं 16,000 मध्ये आताच्या महागाईच्या काळात न जमण्यासारखं आहे. आम्ही ह्याचा त्यांना पाठपुरावा पण करायला सांगितलेला, पण त्यांच्याकडून आम्हाला पाहिजे तसं उत्तर मिळालं नाही. म्हणून आज आम्ही साहेबांना भेटायला आलेलो आहोत. आपलं नाव? लक्ष्मण देवंत नांदोसकर. आता बाहेरचे कर्मचारी आम्ही गेल्या 4 तारखेला महावितरणबरोबर एक मीटिंग आयोजित केली होती आणि त्यांना पत्र व्यवहार केला होता कॉन्ट्रॅक्टर मार्फत. आमची काही पिळवणूक होते, वसुलीबाबत आम्हाला त्रास होतो, अन्य काही आमच्या कामगारांचे पैसे घेऊन त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा एक वेतन वगैरे सगळे आरोप सिद्ध करण्यासाठी पत्र व्यवहार केलेला होता. पण आजपर्यंत त्यांनी पत्र व्यवहार केला त्यांनी आमच्याशी, पण तो ढोबळ स्वरूपात केला असं आम्हाला तरी सर्व कर्मचाऱ्यांना वाटतं. त्यासाठी आज आम्ही आमच्या कुडाळ मतदार विभागचे आमदार डॉक्टर निलेशजी राणे साहेब यांची भेट घेऊन त्यांना आज आम्ही निवेदन देऊन पुढचं नियोजन करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे.